छावा भाग 10. राजे आपल्या खाजगीच्या महालात आले. तबकात टोप उतरून ते मंचकावरच्या बिछायतीवर आडवे झाले. शंका कुशंकांनी त्यांच्या मनात फेर धरला. खरोखरच खानानं या भेटीत काही दगा केला तर आमच्या या नवराज्याचं काय होईल? मासाहेबांची स्थिती कोण होईल? आणि शंभूबाळ, आपल्या आऊंना मुजरा करण्यासाठी आभाळाची दौड घेण्याची भाषा करणारा तो पोर आमच्यासाठी आऊसाहेबांना हैराण करील. आमचा ठावठिकाणा धुंडण्यासाठी एकटाच गड उतरील. बाळशंभू, खरंच तुम्ही आप्तगणांकडून फसले जाण्यासाठीच तर नाही आलात? बाळराजांच्या आठवणीने राजांच्या डोळ्यांसमोर सईबाईंची सावळी मुद्रा उभी ठाकली. त्यांचे काळीज कैची घालणारे अखेरीचे बोल याद आले. आमचे शंभूबाळ, एकला जीव आज स्वारींच्या पदरी घातला. राजे पुरते बेचैन झाले. त्यांना काही सुचत नव्हते. कूस पालटली तरी विचार काही बदलत नव्हते. छातीवरच्या माळेतील कवड्या डोंगरा एवढा आकार घेऊन छाती दडपून टाकताहेत असे वाटत होते. श्रींचे राज्य, देवाधर्माचे राज्य, त्यासाठी खर्ची पडलेले इमानबंद जीव, हयातीची होलपट हसतमुखाने सोशीत आलेल्या आऊसाहेब, जिंदगीच्या उंबरठ्यावरच निखाऱ्यांचा टोप मस्तकी बसलेले शंभूबाळ, घायाळ झालेले राजे कसल्या तरी विचाराने टाच भरल्यासारखे तडक उठून मंचकावर बसले. महालाच्या दरवाजापर्यंत जाऊन त्यांनी पहारेकऱ्याला साद घातली. कोण आहे? जी म्हणत पहारेकरी महालात आला आणि कमरेत वाकला. हिरोजीला याद फरमाव. राजांनी त्याला तसाच परतविला. त्याने धावत जाऊन हिरोजीला वर्दी दिली. हिरोजी फर्जंद राजांच्या समोर मुजरा करून अदबीने उभा राहिला. हिरोजी, डोळ्यास डोळा लागत नाही. केदारेश्वराचं दर्शन घ्यावं म्हणतो. आमच्या संगती चल. जी म्हणत हिरोजी महालाबाहेर पडला. पुढे जाऊन त्याने केदारेश्वराच्या पुजाऱ्याला उठविले. राजांनी अंगाभोवती शाल लपेटून घेतली. टेंभे धरलेले 2 धारकरी, बेलपत्राचे तबक घेतलेला केदारेश्वराचा पुजारी आणि हिरोजी फर्जंद यांच्यासह राजे केदारेश्वराच्या दर्शनाला चालले. मध्यरात्र जवळ आली होती. चंद्रकोरीने फेकलेले धूसर चांदणे गडावर उतरले होते. दूरवर खानाच्या गोटात पेटलेल्या आगट्या कोयनाखोरीत दिसत होत्या. सारेजण केदारेश्वराच्या मंदिरासमोर आले. मंदिराच्या गाभाऱ्यात ठाणवयांच्या शांत प्रकाश पहाऱ्यात शिवलिंग तळपत होते. राजांनी पायीच्या मोजड्या उतरल्या. मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी दरवाजाच्या उंबरठ्याला हात लावण्यासाठी राजे खाली वाकले. त्या दगडी उंबरठ्यावर दोन्ही बाजूंना 9 पाकळ्यांची 2 डौलदार धर्मचक्रे कोरली होती. त्या 2 धर्मचक्रांच्या थेट मधोमध येईल असे जबडा पसरलेल्या वाघाचे चैतन्यमय मुख कोरले होते. राजे हरपल्या भानाने ते व्याघ्रमुख एक नजर पाहू लागले. आपल्या पाठकण्यात काहीतरी सळसळते आहे, उरात काहीतरी ठासून भरले जाते आहे असा त्यांना भास झाला. राजांच्या मस्तकाची पागा खुलली. क्षणभरात विचारांची कैक पांढरधोट घोडी धावणी धरून गेली. व्याघ्रमुख, व्याघ्रासनी रणमर्दिनी जगदंबा, एक पंजा पुढं टाकीत येणारं रोखल्या नजरेचं व्याघ्रवाहन, त्याच्या पाठीवर आरूढ झालेली शस्त्रसंभार उगारलेली आरक्त नेत्रांची रणदेवता भवानी, वाघाच्या उगारलेल्या पंजाबरोबर गरगर फिरणारं धर्मचक्र. व्याघ्रमुख, उगारलेला पंजा, शस्त्र रोखलेली भवानी, गरगर फिरणारं धर्मचक्र आणि ते रोखण्यासाठी दात ओठ खाऊन
भाया सरसावत येणारा खान, खान, खान. राजांची गर्दन क्षणात नागफण्यासारखी ताठ झाली. त्यांचे विस्फारलेले सूर्यपेट डोळे पुरते पेटून उठले. डोळ्यांसमोर वाघाचा उगारलेला पंजा नाचत होता. झपाझप चालत राजे मंदिर गाभाऱ्यात गेले. पुजाऱ्याने पुढे केलेल्या तबकातील बेलपत्रांची ओंजळ त्यांनी आकाशाने तारका उधळाव्यात तशी शिवलिंगावर उधळली. हात जोडून डोळे मिटून ते गाभारा घुमवीत बोलले, जय शंभो हर हर, जय भवानी. राजांना कसला तरी ठेवणीचा कौल मिळाला होता. शिवलिंगावरचे अभिषेक पात्र एकसरीत जलवर्षाव करीतच होते. मार्गशीर्ष शुद्ध सप्तमीचा दिवस 12 मावळांचा डोंगर माथा चढून वर आला. जिजाऊंचे मन शंकांच्या कैक काळ ढगांनी भरून आले. राजगडावरच्या देवमहालात बसून त्या एक एक बेलपत्र समोरच्या शिवपिंडीवर वाहू लागल्या. त्यांच्या शेजारी बाळशंभू एका पाटावर बसले होते. भिंतीची कड धरून धाराऊ जिजाऊंच्यावर नजर ठेवून उभी होती. दिवस चढतीला आला. मनच्या शंका बेलपत्रावर चढवून एक एक बिलबदल शिवपिंडीवर वाहून वाहून जिजाबाई थकदिल झाल्या. बेलपत्रे सरतीला आली तरी त्यांच्या मनाचे टाके मात्र तसेच कुशंकांनी भरूनच राहिले. दिवस ऐन माथ्यावर आला आणि आपले हताश मस्तक जिजाऊंनी पिंडीभोवतीच्या शाळुंकेवर टेकविले. त्यांच्या चंद्रशांत डोळ्यांतून सरसरत पाणधारा उतरू लागल्या. उभे अंग थरथरू लागले. डोळ्यांतून ओघळत्या पाण्याबरोबर त्यांची वरकडची सगळी नाती वाहून गेली होती. उरला होता तो फक्त एकच लागेबंध, आऊपणाचा. एकाच विचाराचा फासबंद त्यांचे प्राण त्यांच्या कुडीत कोंडून टाकू लागला. आता माझे शिवबा राजे गड उतरून संकटाच्या कैचीत फसले तर नसतील? रात्रभर तोफांचे आवाज झाले ते का? जिजाबाई मान वर करीत नाहीत. त्यांचे उभे अंग थरथरते आहे. कोंदटले हुंदके पिंडीला वेढून टाकताहेत. हे पाहून शंभूबाळ भेदरले. त्यांनी पुढे होऊन जिजाऊंना गदगद हलवीत हाक मारली, थोरल्या आऊ, थोरल्या आऊ. थोरल्या आऊंना काही ऐकू येत नव्हते. त्या उठल्या आणि भरल्या डोळ्यांनी नेसूचा पायघोळ फटफटवीत तरातरा आपल्या महालाकडे निघून गेल्या. हात पसरून त्यांच्या मागे धावणाऱ्या बाळशंभूंना धाराऊने पुढे होत थोपवून धरले. त्यांना संगती घेऊन ती आपल्या दालनाकडे निघून गेली. जिजाऊंनी आपल्या महालाचा दरवाजा आतून आडबंद घालून बंद केला. त्या पुरत्या एकट्या झाल्या. धाराऊच्या दालनात शंभूबाळ साफ गोंधळून गेले. रात्रीचा पहिला प्रहर संपला आणि गडाच्या मिटलेल्या पाली दरवाजाजवळ एक फकीर आला. त्याने बाहेरून दरवाजावर तळहाताची 3 वेळा थाप भरली. आतल्या देवडीवाल्याला ऐकू जाईल अशा बेताने तो जाड घोगऱ्या आवाजात म्हणाला, आईचा भुत्या, रानचा वारा. तो परवलीचा बोल होता. देवडीवाल्याने तो बोल कान देऊन ऐकला आणि दरवाजाची दिंडी खुली केली. फकीर घाईने आत घुसला. तरातरा चालत तो पद्मावती माचीवर आला. सिदोजी थोपट्यांनी फकीराला ओळखले. तो होता हुन्नरबाज खबरगीर विश्वास नानाजी मुसेखोरेकर. सिदोजी आणि विश्वास राजगडाच्या बालेकिल्ल्यावर आले. सिदोजींनी जिजाऊंना आपण येत असल्याची वर्दी दिली. जिजाऊ आपल्या महालात बाळशंभूंना शेजारी घेऊन बसल्या होत्या. दिवसभराच्या चिंतातापाने त्यांचा चेहरा ओढला होता. चिरागदाणांच्या प्रकाशात तो विचित्र दिसत होता. सिदोजी आणि विश्वास जिजाऊंच्या महालात गेले. एका फकीराला सिदोजी संगती पाहून जिजाऊ थरकल्या. त्या मंचकावरून तडक उठल्या.
सिदोजीने व विश्वासने त्यांना अदबमुजरे केले. जिजाऊ क्षणभर गोंधळल्या. दुसऱ्याच क्षणी त्यांनी विश्वासला ओळखले. भीतीने थरथरत त्या खेचल्या आवाजात कसेबसे म्हणाल्या, विश्वास. मुजऱ्यासाठी वाकलेला विश्वास ताठ खडा झाला. दूर धावणी घेऊन आलेल्या विश्वासच्या उसळत्या तोंडातून मावळी रांगडे बोल उसळले. मासाब, त्वांड ग्वाड करा. जगदंबेनं तारलंच समद्यासनी. राजांनी चलाखीनं खानाचा सफाई फोडला. वाघ नख्या चालवून धन्यांनी खानाचा पोटला बाहेर काढला. संभाजी कावजीनं खानाचं गर्दन तेगीच्या एका फटक्यात धडागुण केलं. खानाचं गर्दन प्रतापगडाच्या सदरवर हाय. धड जणीच्या टेंब्यावर. गडाच्या पायथ्याला धूळ खात पडलंय. खानाचा पारावरचा 12,000 तळ जेधे सिलिंबकर भोसले पासलकरांनी यरगाटून टाकलाय. हातोहातीच्या हात्यार चालीला जावळी खोऱ्यात त्वांड फुटलंय. सरलस्करांची घोडी वाईच्या रोखानं दौड घेत गेल्यात. खान समद्या जमेतीनिशी पार बुडाला. आपली फते झाली. विश्वासचे बोल ऐकताना जिजाबाईंच्या डोळ्यांतून सरसर आनंदाचे अश्रू ओघळू लागले. मागे वळून शंभूच्या कानशिलाजवळ हाताची बोटे नेत ती जिजाऊंनी आपल्या कानशिलाजवळ आणून मोडली. शंभूंना उचलून घेत त्या विश्वासला म्हणाल्या, विश्वास, सदरेवर चल. तुझ्या या खबरीची कदर आम्ही करणार आहोत. उचलून घेतलेल्या बाळराजांना जिजाबाई न राहवून म्हणाल्या, खान म्हणजे काय म्हणून विचारता? जो सर्वांना खायला टपलेला असतो, पण ज्याला कुणीतरी त्याच्या सर्वांसह खाऊन टाकतो त्याला खान म्हणतात बाळराजे. बाळ शंभूंना ते काही उमगले नाही. प्रतापगडावरून जीव महाला राजगडावर आला. वाकाच्या शिंकाळ्यात घातलेले थिजल्या काळपट रक्त ओघळांचे खानाचे शिर त्याने आपल्या संगती गडावर आणले होते. जिजाऊंनी नजरेखाली घालावे म्हणून जीवने ते एका तबकात ठेवून ते तबक सरपोसाने झाकून टाकले. एका चौरंगावर ते तबक ठेवून तो चौरंग राजसदरेच्या फरसबंदीवर मांडण्यात आला. गडावरचा सारा मावळ लोक खान बघण्यासाठी बालेकिल्ल्याच्या सदरेवर लोटला होता. डाव्या हाती शंभूंचा हात धरून जिजाबाई सदर दाखल झाल्या. साऱ्यांनी मुजरे झाडले. जिजाबाई शंभूंसह सदर बैठकीवर बसत म्हणाल्या, जीवा, दूरची धावणी घेतलीस, काही खाल्लंस? नाही मासाब, पोट भरलंय माझं, म्हणत जीवाने चौरंगावरच्या तबकाचा सरपोस दूर सारला. कमरेत वाकून जीवा बोलला, ही भेट धन्यांनी मासाहेबांच्या रुजवातीला धाडली या. खानाचे रक्त ओघळात गोठलेले, डोळ्यांच्या कवड्या अर्धवट उघड्या टाकलेले, वासलेले शिर बघताच कपाळावरचे आडवे कुंकू ताणीत जिजाबाई बैठकीवरून तडक उठल्या. त्यांच्या नाकपुड्या विस्फारल्या गेल्या. श्वास चढा झाला. ओठ क्षणभर थरथरले. अफजल खान जसं पेरावं तसंच उगवतं. त्यांच्या ओठातून थरथरते बोल निसटले. याच खानाने गेली कैक वर्षे जिजाऊंच्या काळजाला मरणभयाच्या जळवा जोडून दिल्या होत्या. क्षणभरातच जिजाऊंनी आपला संताप सावरला. पुन्हा बैठकीवर बसत त्यांनी आज्ञा केली, सिदोजीराव, हे शिर पिंजऱ्यात घालून गडाच्या पाली दरवाजाच्या कोनाड्यात ठेवा. 18 कारखान्यांचे लोक त्याचं दर्शन घेतील. त्याची पूजा करून इतमामानं त्याचं दफन करा. गनीम संपला, गनिमी संपली. जिजाबाईंच्या तर्फेला बसलेले शंभूबाळ डोळे ताणून केव्हाचे खानाच्या शिराकडे एकटक बघत होते. अनेक सवालांचे पलोते त्यांच्या मनात खडे झाले. आबा या खानाच्या भेटीला गेले होते. त्याला हातपाय काहीच नसता त्यांनी याची भेट कशी घेतली असेल? थोरल्या आऊ म्हणाल्या, जो दुसऱ्यास खायला टपतो पण ज्याला कुणीच खात नसतो तो खान. मग त्यांनी हे का नाही सांगितलं की ज्यास हातपाय नसतात
ते नुसते मुंडके म्हणजे खान? जो घोड्यावर मांड न घेता तबकावर बसतो तो खान? शेवटी न राहवून बाळराजांनी जिजाबाईंना विचारलेच. धाराऊ म्हणत होती की खान मोठा आहे, तर मग हा एवढाच कसा? त्यांच्या अचानक सवालाने सारी सदर हसली. बाळराजे गोंधळून गेले. जिजाऊ त्यांचा खांदा थोपटीत शांतपणे म्हणाल्या, तुमच्या आबांनी जमला तेवढा खान आणला, तुम्ही याहून मोठा आणा. शंभूबाळांना ही तोड मात्र मनोमन मानवली. जिजाबाई आता राजांच्या परतीच्या वाटेवर नजर जोडून होत्या. अफजलला गर्दीस मिळविणारे शिवबाराजे त्यांना डोळाभर बघायचे होते. शंभूबाळांना आपल्या आबासाहेबांना कैक शंका सवाल विचारायचे होते. पण राजे राजगडाकडे परतले नाहीत. खरा सेनापती एका यशाच्या दहशतीच्या पाठबळावर दुसरे अनेक विजय गाठीशी बांधित जातो. राजांनी तोच बेत आखला. प्रतापगड सोडून ते वारेजोड घोडदळानिशी आदिलशाही मुलखावर उतरले. राजे दौडू लागले आणि त्यांच्या मांडेखालच्या घोड्याच्या टापांखाली विजयाच्या सलग मुद्रा उमटत चालल्या. खटाव, मायनी, रामपूर, कलेढोन, वाळवा, आष्टी, कराड अशी ठाणी दास्तानी लावीत नेरले, कामेरी, 32 शिराळा, पारगाव, कोडोली मार्गे राजे पन्हाळ्यावर मुक्काम ठेवून कोल्हापुरात घुसले. पुरता राजगड आता आनंदसागरात न्हावून निघाला. राजांच्या जिंकत्या मोहिमांच्या खबरांवर खबरा रोज गडदाखल होत होत्या. राजांच्या रूपात गडावर असणाऱ्या शंभूबाळांचे कौतुक राणीवशातील राण्यात चढीला लागले. एके दिवशी खासे महालात साऱ्या राण्यांच्या वेढ्यात शंभूबाळ बसले होते. त्यांना सोयराबाईंनी सवाल केला, बाळराजे, तुमच्या गळ्यातील कंठा आम्हास द्याल? हो, कंठा देऊ, पण कवड्यांची माळ नाही देणार आम्ही, बाळराजे उत्तरले. ते का? सोयराबाईंनी विचारले. थोरल्या आऊ म्हणतात, आम्हा भोसल्यांचा खरा दागिना कवड्यांची माळ. गळ्याभोवती माळेच्या कवड्यांचा फेरा असला की मनास खोडा पडत नाही, पाय वाकडा जात नाही. त्या उत्तराने सोयराबाई गंभीर झाल्या. पुतळाबाई मात्र हरखून गेल्या. त्यांनी शंभूबाळांच्या कानातील चौकड्यांजवळ हातांची बोटे लावून ती पुन्हा माघारी घेत आपल्या कानशिलाजवळ नेत कटकन मोडली. चैत्राचे सरते दिवस आले. राजगड सोडून राजांना आता 6 महिने लोटले होते. जिजाबाई पावसाळ्यापूर्वी राजे परतणार या मोहऱ्याने वाट बघत होत्या. आणि एक दिवस त्यांच्या खाजगीच्या कारभाऱ्यांनी त्यांना वर्दी दिली. जासुदांचे नाईक बहिर्जी आले आहेत. जिजाबाई शंभूबाळांना हात धरून बहिर्जीला भेटण्यासाठी सदरेवर आल्या. जोहार केलेला बहिर्जी त्यांच्यासमोर गर्दन पाडून उभा होता. त्याची गर्दन वर उठत नव्हती. जबान कशी खुली करावी हे त्याला उमगत नव्हतं. शेवटी जिजाऊंनी जाणवणाऱ्या जरबेत त्याला विचारले, नाईक, जबान बंद का? कोण मामला आहे? बोला, आमचा अंत पाहू नका. आपले तोंड ओंजळीत झाकत बहिर्जी भरल्या भरड्या आवाजात कसे तरी बोलला. घात झाला मासाब. हपशी जवळच्या वेढ्यात महाराज पन्हाळगडावर फसलं. गनिमानं गडाला लय घट्ट घेर टाकलाय. नाईक, जिजाबाई कशा तरीच ओरडल्या. त्यांचे अंगण अंग ताठरले. त्यांच्या मातेच्या मनाला कितीतरी कुशंकांचा क्षणात वेढा पडला. नकळतच त्यांनी शेजारी बसलेल्या बाळराजांना जवळ बिलगते घेतले. त्यांचा थरथरता हात बाळराजांच्या पाठीवरून फिरू लागला. भिरभिर ते मन पन्हाळगडाभोवती घिरट्या घेऊ लागले. काळजात कैक कढ दाटून आले.
किती मरणांना बगल देत आमच्या शिवबा राजांनी दौडावं. सुखाचा माग धरून किती संकट जिंदगीभर त्यांच्या मागं हात धुवून लागावीत. राजे राजे, वेड्यात तुम्हीच नाही तर आमचं सारं औपण फसलंय. तुमच्या या शंभू बाळांचं फर्जंद पण वेढ्यात फसलंय. उभी मराठी दौलत वेढ्यात फसलीये. काय करावं? काहीच न बोलता जिजाबाई सदर बैठकीवरून उठल्या आणि शंभू बाळांचा हात धरून जडावल्या पावलांनी आपल्या खाजगीच्या महालाकडे निघून गेल्या. प्रसंगी त्या साऱ्यांना धीर दिलासा देत आल्या होत्या, पण खुद्द त्यांना धीर द्यायला जगदंबेशिवाय जाणतं दुसरं होतं कोण? भाग 10 समाप्त.